दूध व्यवसाय करायचा आहे का? दूध उत्पादनासाठी खास 50% अनुदान मिळणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी जे दूध उत्पादनाचं उत्पन्न घेत आहात, ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत, अशा लोकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या योजनेमार्फत सरकारकडून शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळत आहे. जाणून घेऊया यासाठी A to Z प्रोसेस काय आहे, कुठे अर्ज करायचा आहे, किती गाय म्हशी असल्या पाहिजेत, कोणत्या शेतकरी पात्र आहेत, सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये. त्याआधी शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना 50% अनुदान कशा स्वरूपामध्ये शासन देत आहे, यासाठी नियम व अटी काय आहेत, कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत. चला व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. शेतकरी मित्रांनो, जे दूध व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या दूध व्यवसायाला 50% अनुदान सरकारकडून देत आहे, जेणेकरून दूध व्यवसायात चालना मिळावी, जनावरांचं व्यवस्थित पालन व्हावं, पोषण व्हावं, यासाठी सरकारने आर्थिकदृष्ट्या शेतकरी मजबूत बनावा, यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदानाचा लाभ मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, नोंदणीकृत तबेला परवानाधारक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे, जेणेकरून ते गाई म्हशींसाठी रब्बल, मॅट, दूध काढण्याचे यंत्र, अगदी कडबा कुट्टी यंत्रसुद्धा तुम्ही या पैशातून खरेदी करू शकतात. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही योजना आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गाई म्हशी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो? शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम व अटी ठरवण्यात आलेल्या आहेत. अर्जदाराकडे नोंदणीकृत तबेलाची अधिकृत परवाना असणं गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे गाई म्हशी ज्या आहेत, तुमच्या गोठ्याची ऑनलाईन नोंद इथे झालेली पाहिजे. त्याचबरोबर किमान तुमच्याकडे 5 गाई किंवा 5 म्हशी, 5च्या पुढं तुमच्याकडे जनावरं असलं पाहिजे, तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे 5 गायी जरी असल्या तरी तुम्ही इथे नोंदणी करू शकतात, किंवा तुमच्याकडे 5 म्हशी जरी असल्या तरीही तुम्ही इथे नोंदणी करू शकता आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, किती टक्के अनुदान मिळतं थोडक्यात जाणून घ्या. या योजनेअंतर्गत दूध काढण्यासाठी यंत्र, रबर, मॅटसाठी 50% अनुदान मिळतं. यामुळे अत्याधुनिक पद्धतीने दूध प्रक्रिया करता येते, जनावरांची काळजी घेता येते चांगल्या पद्धतीने आणि उत्पन्नात वाढही होण्यास मदत होते. कडबाकट्टी यंत्र खरेदीसाठी देखील इथे अनुदान तरतूद केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कडबाकट्टी यंत्र तुम्हाला इथेही घेता येते. शेतकरी मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा आहे? योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, कृषी जिल्हा परिषद, पशु विभाग, पशु विभागाच्या जवळील पंचायत समितीचा संपर्क साधावा, जेथे अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्राची यादी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या तालुक्यातील, तुमच्या जिल्ह्यातील जिथे पशुखाद्य मिळतं, पशुवर्धन विभाग यांच्याजवळ पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता. सदरील साहेबाला जाऊन भेटायचे तुम्हाला तिथे, आणि तिथल्या अधिकाऱ्याशी बातचीत करून तुम्हाला मार्गदर्शनद्वारे अर्ज करायचा आहे. मित्रांनो, अधिकृत माहितीसाठी तुम्हाला संपर्कसुद्धा करता येतो. तो कुठे करायचा आहे? योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा परिषद कार्यालयाचा संपर्क साधावा. तसेच व्हिडिओमध्ये दिलेल्या ह्या संकेतस्थळावरती सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता ऑनलाईन पद्धतीने. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर गाई म्हशी असतील, तुम्हाला दूध उत्पादनाचं जर तुम्ही उत्पन्न घेत असाल तर तुमच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना पाठवा जे दुधाचं उत्पन्न घेत आहेत, त्यांना ह्या योजनेविषयी माहिती नाही. अशा तुमच्या सर्व मित्रांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.